दुसरा हल्ला झाला जम्मू काश्मीरच्या असेंब्लीवर आणि तिसरा हल्ला झाला भारताच्या पार्लमेंटवर, ज्याच्यामध्ये अफजल गुरु होता। आणि हे कधी झाले? काय काँग्रेसच्या राज्यामध्ये झाले? जम्मू काश्मीरच्या असेंब्लीमध्ये हल्ला होतो, भारताच्या पार्लमेंटवर हल्ला होतो, काय काँग्रेसवाल्यांनी करायला सांगितलेलं होतं? हे तुम्ही ज्या वेळेस कंधारला हे टेररिस्ट सोडले, खतरनाक टेररिस्ट सोडले, त्यावेळेस त्यांना बळ आलेलं होतं। आणि मला नाही वाटत की यूपीए सरकारच्या काळामध्ये असं हिंदू टेररिस्ट म्हटल्यानंतर आज 1.5-2 वर्षांनी अशा प्रकारची जाग त्यानं येते असं बोलण्याची मला वाटतं ह्याच्यामध्ये एक निष्क्रियता जी तुमची आहे ती निष्क्रियता दिसून आलेली आहे। यू आर नॉट कॉम्पिटंट टू कॅरी ऑन दिस कंट्री। नाही, हे आता ते जो कोर्टाचे निर्णय आहेत ते आपण त्याच्याविषयी बोलता कामा नये, पण एनडीए सरकारच्या काळामध्ये अशा प्रकारची एक हिंमत येते ते ह्यांना बोलण्याची। अगोदर बोलले नाही कोणी, उलट आम्ही ट्रॅकिंग करत ह्या सगळ्या लोकांना हड्डी बिड्डी जे जे काय लोक आहेत त्यावेळेचे यूपीएच्या काळामध्ये हे सगळे आणले ना पकडून। आणि म्हणून ह्या देशामध्ये शांतता राखण्याकरता म्हणून मला वाटत नाही की अशा प्रकारची ह्याच्या पाठीमागे कुठला तरी उद्देश आहे या देशामध्ये काहीतरी करण्याचा ह्या सरकारचा, असं मला वाटतं। गेले वर्षभर मी पाहतोय, पण मी सुरुवातीला 1 वर्षभर काहीच बोलणार नाही असं म्हटलेलं होतं, पण 1 वर्षानंतर आज बोलावं लागतं की आजचे दिन म्हणणारे निदान थोडं 1% तरी 2% तरी समाजाला काहीतरी दिलं पाहिजे होतं। आजचे दिन काही आलेले नाही आणि मला वाटतं की ह्यांच्या कारकिर्दीमध्ये आजचे दिन येऊ शकणार नाही। कारण जे आत्तापर्यंत ह्या सगळ्या लोकांनी आरोप यूपीए गव्हर्नमेंटवर केलेले आहेत, काँग्रेसवर केलेले आहेत, ते आत्ता जर बघितलं तर सगळ्या ह्या लोकांच्यावर जे आरोप आहेत, आता मी नावं घेत नाही त्यांची सगळ्यांची, ते काय चित्र दिसत आहे? ज्या वेळेस काँग्रेसने काय केलं तर तुटून पडायचे, तुमच्या मात्र आता कोणी तुटून पडायला लागलं तर आम्ही राजीनामे देणार नाही म्हणून सांगतात, आम्ही कॉग्निझन्स घेणार नाही असं म्हणतात। जर कॉग्निझन्सच घेणार नाही कशाचा तर राज्य कशा करता करतात? मला वाटतं की हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, कारण ह्या देशामध्ये अतिरेकी मोठ्या प्रमाणामध्ये घुसत आहेत। आपल्या देशामध्ये परत अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत आणि त्याला कंट्रोल करण्याची ताकद ह्यांच्याकडे दिसत नाही। यूपीए सरकारमध्ये ज्या घटना घडल्या त्याचं कॉग्निझन्स सरकार घेत होतं आणि त्याच्यावर पूर्ण कारवाई करत होतं। मला आता विचारत होते की यूपीए सरकारमध्ये असताना हिंदू टेरर हा शब्द वापरला म्हणून, पार्लमेंटमध्ये मी कधी हिंदू टेरर हा शब्द वापरला नाही। एकदा पक्षाच्या ह्याच्यावर जयपूरला असताना त्या ठिकाणी हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द गेलेला होता, पण लगेच मी ते करेक्ट केलं आणि टेररिझमला कुठलीही जात असत नाही अशा प्रकारचं मी भाष्य केलेलं होतं। ना हिंदू असत नाही, ना मुस्लिम असत नाही, ना आणखी कुठल्या जातीचं त्याला जातपात असत नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली। थोडक्यात बघा, 2000च्या दरम्यान एक इन्सिडेंट झालेला होता। 2000-2001च्या दरम्यान की 841 किंवा 8145 अशी ही जी एअर इंडियाची बस होती
ती टेररिस्टने पळवून नेली आणि तिला अडकवून ठेवली, त्यावेळेस ह्याच UPA सरकारने मौलाना मसूद सारख्या टेररिस्टला आणि त्यांच्याबरोबरचे 2 साथीदार, मौलाना मसूद सईद, ह्या 2 साथीदारांना माझ्याकडे आता नाव आहे की नाही माहिती नाही, पण मौलाना मसूद, उमर सय्यद शेख आणि झरगर, अतिशय कडवे अशा प्रकारचे हे टेररिस्ट होते. ह्या तिघांना बरोबर घेऊन त्या टेररिस्टच्या अटी मान्य केल्या आणि त्यांनी सांगितलेलं होतं की ह्या तिघांना सोडा तर आम्ही बस सोडतो म्हणून. तर ह्या तिघांना एस्कॉर्ट करत ह्या देशाचे मंत्री तिथं त्यांना पोहोचून आले कंदाहारला. आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती या देशामध्ये बिघडली, कंदाहारचा इन्सिडेंट झाल्यानंतर ह्या सगळ्या टेररिस्टना एक आत्मविश्वास आला की हम कुछ भी करें तो चल सकता है. त्याच्यानंतर जो हल्ला झाला 2000 साली लाल किल्ल्यावर झाला.